नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बदल भौतिक व रासायनिक या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, फरक स्पष्ट करा. प्रश्न अ, भौतिक बदल व रासायनिक बदल. भौतिक बदल, रासायनिक बदल. 1. जे बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच राहतो, नवीन पदार्थ तयार होत नाही, अशा बदलांना भौतिक बदल म्हणतात. तर जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होते, अशा बदलांना रासायनिक बदल म्हणतात. 2. भौतिक बदलांमध्ये मूळ पदार्थ आहे तोच राहतो, नवीन पदार्थ तयार होत नाही. तर रासायनिक बदलामध्ये आधीच्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थात होते. 3. भौतिक बदलाची उदाहरणे. पाण्याचा बर्फ होणे, काचेची वस्तू फुटून तिचे तुकडे होणे. रासायनिक बदलाची उदाहरणे. धातूंचे क्षरण, दुधाचे दही होणे व फळ पिकणे. प्रश्न आ, आवर्ती बदल व अनावर्ती बदल. आवर्ती बदल, अनावर्ती बदल. 1. जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात, अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात. तर एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. तो झालाच तर त्या दोन्हींमधील कालावधी एकसारखा नसतो, अशा बदलांना अनावर्ती बदल म्हणतात. 2. उदाहरणार्थ, समुद्राला भरती किंवा ओहोटी येणे, घड्याळाचे काटे फिरणे. 2. उदाहरणार्थ, भूकंप, त्सुनामी, लाटांची निर्मिती. प्रश्न ई, नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल. नैसर्गिक बदल, मानवनिर्मित बदल. 1. जे बदल नैसर्गिकरित्या घडून येतात त्या बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. तर काही बदल माणसाने मुद्दाम घडवून आणलेले असतात, त्या बदलांना मानवनिर्मित बदल असे म्हणतात. 2. हे बदल निसर्गतः घडून येतात, तर हे बदल मानव घडवून आणतो. उदाहरणार्थ, फळे पिकणे, भाजीपाला सडणे, दूध नासणे, लोखंड गंजणे. तर उदाहरणार्थ, दुधाचे आईस्क्रीम बनवणे, दही बनवणे व अन्न शिजवणे. प्रश्न दुसरा, खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात, कसे? प्रश्न अ, दुधाचे दही होणे. दुधाचे दही होणे हे रासायनिक बदल या प्रकारात मोडते, कारण दुधापासून नवीन पदार्थ म्हणजे दही तयार होते. हा रासायनिक बदल होय. प्रश्न आ, फटाका फुटणे. फटाका फुटणे हा रासायनिक बदल या प्रकारात मोडतो, कारण फटाका फुटल्यावर मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थात होते. प्रश्न ई, भूकंप होणे. भूकंप होणे हे अनावर्ती बदल या प्रकारात मोडते, कारण भूकंप हा ठराविक कालावधीत घडून येत नाही. प्रश्न ई, पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण हे आवर्ती बदल या प्रकारात मोडते, कारण पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण हे ठराविक कालावधीत घडून येते. प्रश्न उ, स्प्रिंग ताणणे. स्प्रिंग ताणणे हे भौतिक बदल या प्रकारात मोडते, कारण स्प्रिंग ताणल्यावर त्याच्या मूळ स्वरूपात काहीही बदल होत नाही. प्रश्न तिसरा, कारणे लिहा. प्रश्न अ, हवाबंद पदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी, कारण
एक हवाबंद अन्नपदार्थ टिकवण्यासाठी परिरक्षकांचा वापर केला जातो. त्यामुळे ठराविक काळापर्यंतच अन्नाची चव व पौष्टिकता टिकून राहते. 2. मुदतीनंतर अन्नपदार्थात रासायनिक, अपरिवर्तनीय व हानिकारक बदल होऊन अन्न खराब होते. त्यामुळे विषबाधा होऊ शकते. 3. मुदत संपलेले अन्न खाल्ल्यास आरोग्यास धोका पोहोचतो. म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. प्रश्न आ. लोखंडी वस्तूस रंग लावावा. एक लोखंडाची वस्तू नैसर्गिकरित्या गंजते, म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यामुळे लोखंडाचे क्षरण होते. 2. क्षरणामुळे लोखंडी वस्तू कमकुवत आणि निकामी होतात. 3. लोखंडी वस्तूस रंग लावल्यामुळे लोखंडाचे क्षरण होणार नाही व ते दीर्घकाळ टिकेल. म्हणून लोखंडी वस्तूस रंग लावावा. प्रश्न ई. लाकडी वस्तूस पॉलिश करावे. लाकडी वस्तूस पॉलिश करावे कारण 1. लाकूड हे ओलावा तसेच वाळवी लागल्यामुळे खराब होते. 2. लाकडी वस्तूस पॉलिश केल्यामुळे लाकडात घडणारे नैसर्गिक बदल व हानिकारक बदल यांची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे लाकूड खराब न होता फार काळ टिकते. प्रश्न ई. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी कारण 1. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यामुळे तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांचे क्षरण होते. त्यामुळे भांडी कमकुवत आणि निकामी होतात. 2. तांबे व पितळ यांचे क्षरण रोखण्यासाठी अशा प्रकारच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात. याला कलही करणे असे म्हणतात. 3. कलही केल्यामुळे तांबे व पितळेच्या भांड्याचे क्षरण होत नाही व ती भांडी खूप काळ टिकतात. प्रश्न उ. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. 1. जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र होणारे बदल म्हणतात, तर जे बदल घडून येण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यास सावकाश होणारा बदल असे म्हणतात. 2. कोरडा रुमाल पाण्यात टाकल्यावर पाणी लगेच रुमालाकडून शोषले जाते, म्हणून तो त्वरित ओला होतो. हा शीघ्र बदल आहे. 3. पण ओला रुमाल वाळण्यासाठी त्यातील पाणी बाष्पीभवन होऊन हवेत जाणे आवश्यक असते. बाष्पीभवन ही प्रक्रिया हळूहळू होते व त्यासाठी उष्णता, वारा व आर्द्रतेचे प्रमाण यांचा त्यावर परिणाम होतो. म्हणून ओला रुमाल वाळायला जास्त वेळ लागतो. प्रश्न 4. कशाचा विचार कराल? प्रश्न अ. पदार्थांमध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे. 1. पदार्थांमध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे तर हा बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच आहे का याचा विचार करू. 2. तसेच त्या पदार्थांपासून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही याचा विचार करू. प्रश्न आ. पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे. 1. पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे तर त्यामध्ये बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होत आहे का याचा विचार करू. तसेच आधीच्या पदार्थांपासून नवीन वेगळा पदार्थ तयार झाला का याचा विचार करू. प्रश्न 5.
परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. बदलाचे विविध प्रकार. 1. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. बदलाचा प्रकार भौतिक व आवर्ती बदल. 2. मंद वारा सुटला होता. झाडांची पाने हलत होती. बदलाचा प्रकार भौतिक व आवर्ती बदल. 3. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. बदलाचा प्रकार भौतिक बदल व उपयुक्त बदल. 4. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. बदलाचा प्रकार भौतिक, अपरिवर्तनीय व उपयुक्त बदल. 5. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. बदलाचा प्रकार अनावर्ती बदल. 6. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. बदलाचा प्रकार भौतिक बदल, रासायनिक व शीघ्र बदल. 7. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. बदलाचा प्रकार भौतिक बदल व उपयुक्त बदल.